सर्वप्रथम माझ्या भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्यांची भूमिका योग्य आहे, अशी आंदोलन झाली पाहिजेत. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नावर आणि मराठा आरक्षणावर माझ्याकडे उपायही आहे. मात्र मी तो उपाय नव्या राजकर्त्यांना सांगेन, या राजकर्त्यांना सांगणार नाही, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर साहेब यांनी केलं. माझ्याकडे सोल्युशन आहे, पण माझ्याकडे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणावर याही उपाय आहे. मात्र मी तो नव्या साथीदारांना सांगेन. आरक्षणाचा मुद्दा कसा हाताळायचा ते मी सांगेन. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ते कसं द्यायचं हे मी नव्या सरकारला जरूर सांगेल. मात्र सध्याच्या राजकर्त्यांना सांगणार नाही. या राजकर्त्यांना सांगितलं तर ते त्याचं खोबरं करतील, असं प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात. मराठा समाजाला टिकाऊ आणि सरसकट आरक्षण देऊ असं आश्वासन गिरीश महाजन यांनी मनोज जरांगेला दिलं. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब यांनी यावर संशय व्यक्त केला आहे. गिरीश महाजन यांनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं तर राज्य सरकार मराठा आरक्षण देईल असं म्हणता येईल, असंही प्रकाश आंबेडकर साहेब म्हणाले. प्रकाश आंबेडकर साहेब यांनी हिवाळी अधिवेशनावरही टीका केली. नागपूरमध्ये सुरू असलेले हिवाळी अधिवेशन म्हणजे लोकशाहीतील तमाशा आहे. अधिवेशन सुरू आहे असं वाटतच नाही. सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच कळत नाही. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होताना दिसत नाही. जे सत्ताधारी मांडायला पाहिजे ते विरोधक मांडत आहेत आणि जे विरोधकांनी मांडलं पाहिजे ते सत्ताधारी मांडत आहेत. त्यामुळे मी याला लोकशाहीचा तमाशा असं म्हणतो, असे प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात.